चला तर आपण ना या काय म्हणतात याला, तुमच्याकडचं काय म्हणतात या भाजीला, आमच्याकडं तर याला आवरा म्हणतात बाबा, आवऱ्याच्या शेंगा म्हणतात, तुम्ही काय म्हणतात याला माहीत नाही. हे बघा कोणत्या भागात कसं बोलतात. ह्याच्यामध्ये हे सोले असतात, हे सोले असतात आणि हे लांब शेंगा होत्या, तर त्याला मी असं कट करून घेतलेले आहेत. आमच्या इकडं याला आवऱ्याच्या शेंगा म्हणतात, कोणी याला वालाच्या शेंगा म्हणतात वाटायला बहुतेक, आहे का. आणि काय काय म्हणतात तुमच्या इकडं तर ते ह्याला शेंगायला ते सांगा. मी ह्याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते मी थोडक्यात. मी कशी बनवते ते बघा, तुम्ही कसं बनवते ते ते नंतर व्हिडिओमध्ये सांगा. आणि मी ह्याला एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवते, आमच्या म्हणजे खेड्यातली पद्धत, म्हणजे आमच्या इकडं कसं बनवतात ते. हे वालाच्या शेंगा कट करून घेतल्या, कोणी याला 2-3 मिनिटं उकळून घेतात आणि नंतर भाजी करतात, पण तसं नाही करायचं. कारण की उकळल्यानंतर याच्यामधले जे आवश्यक आपल्या शरीराला जीवनसत्व जे लागतात ते निघून जातात ना उकळल्यानंतर पाण्यासहित. त्यामुळं ते उकळायचं नाही, डायरेक्ट कसं आहे ना ते कट केले ना, ह्याला आता धुवून घ्यायचं. आता ह्याच्यात पाणी बसत नाही म्हणून मी पातेल्यात धुवून घेते. असं धुवून घ्यायचं ह्याला खळखळ, म्हणजे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं. अशा प्रकारे असं धुवून घ्यायचं चांगल्या प्रकारे पाण्यात. धुवून घेतलं का कोणी कोणी एकदम एकदम सोल्याची पण भाजी करते. हां, जर जास्त म्हणजे ते शेंगा असं झाल्या ना निबटल्या तर त्या सोल्याची पण भाजी करतात. जिंदगी स्वामी सिकवे की करे आग लगी टेन्शन शिकवे. हे बघा असं ठेवायचं. आता झालं ना, हे धुवून घेतलं, आता पातेले ठेवूया. टाकण्यासाठी चटणी, हिरव्या मिरच्याची चटणी वाटून घेतली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटायचं चटणीमध्ये, आणि लसूण घेतलेला आहे मी कट करून याच्यावर ठेवलेलं आहे. लसूण ते थोडंसं कुस्करून घेतलेलं आहे. आणि बघा माझं तेल संपलं होतं यार, आज मी आत्ताच आणलेलं आहे, म्हणजे माझ्या बाजूला आले ते बहिणीनं आणलेली आहे खाली जाऊन, तर नंतर टाकून ठेवते डब्यामध्ये. सध्या असंच टाकते हा की नाही. दातानच टाकायचं. हे बघत बसे नाही कुठं काय आहे, कुठं काय आहे, कुठं काय. आपल्याला जेवढं लागते तेवढं तेल टाकायचं याच्यामध्ये. आता हे कूट कशामध्ये ठेवू, याच्यात ठेवते म्हणजे कसं खराब होत नाही, हो का नाही. असं ह्याच्यामध्ये मस्त ठेवली. थोड्या वेळाने डब्यात टाकून ठेवते, आता मला वेळ नाही ना हे बनवायचं. भाजी झाल्यानंतर ती टाकते डब्यामध्ये. मोहरी टाकते, थोडीशी जिरं टाकते. मोहरी टाकली, जिरं टाकत आहे. मोहरीला थोडं त्याचा आवाज होऊ द्यायचा, मोहरीला आवाज होऊन तड करून नंतर ते बसते खाली, नंतर जिरं टाकायचं. हे बघा आवाज येतोय का तुम्हाला, उडून येईल. त्याचा आवाज थोडा बसू द्यायचा मोहरीचा, ती शिवाय देते आपल्याला. तिला शांत बसू द्यायचं. तिचं संपलं का, बसली का शांत बा, आता बसली आहेस का, तर चल जिरं टाकायचं. आता लसूण टाकायचं आहे. लसूण घेतलेलं आहे मी.
टाकलेलं आहे. आणि जेवढी आपल्याला चटणी लागेल ना तेवढं टाकायचं. तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकता किंवा मग फोडणीत पण टाकू शकता, असं काही नाही. मला तिखट जास्त लागते बाबा, म्हणून मी जास्त टाकते. तिखट असेल तरच भाजी आवडते, नाही तर नाही आवडत. जास्त बी नाही, पण लोक कोणी खूपच सपक खातात, मला सपक नाही आवडत. तिखट होणं जरुरी आहे मेरे लिए. तुम्ही कसं खाता? मला तिखट लागते. मग याच्यात थोडासा मसाला आणि तिळाची किंवा कराळ असते ना, तीळ किंवा कराळ किंवा शेंगदाणा असते बुकणी, पण मला शेंगदाण्याची नाही आवडत. कसं तरीच लागते. कराळची बुकणी आवडते. थोडासा मसाला टाकलेला आहे. मसाला आणि बुकणी पण आपल्या मनावरच टाकू वाटलं तर टाकायचं, नाही तर राहिलं. हळद टाकते, हळद ह्याच्यातच टाकते. आणि नमक नंतर टाकते, नमक वरून. तर हे बघा आता टाकते वरून. नमक टाकते. नमक काय काय टाकलं आपण याला मला लक्षात आहे का? चवीनुसार नमक टाकायचं. अशा प्रकारे भाजी बनवायची. काय करायची माझं आता शिजण्याआधी इतकं पाणी टाकायचं, कारण आपण अगोदर त्याला म्हणजे उकळायला नंतर टाकलं ना, गरम नाही करून घेतलं. याला थोडं ते होण्यासाठी टाकायचं पाणी. जेवढं ते भाजी आहे ना तेवढंच पाणी टाकायचं, एक्स्ट्रा नाही टाकायचं, त्याच्यावर नाही टाकायचं. थोडंसं वर आलं तर चालेल, पण ते जेवढं आपली भाजी आहे ना तर ते याला काय म्हणतात, त्याच्या लेवलला पाणी टाकायचं, शिजू द्यायचं. आता अशी बनवायची भाजी वाल्याच्या शेंगाची. काय काय टाकलं आहे आपण? जिरं, मोहरी, जिरं, हिरव्या मिरच्याची चटणी, त्याच्यामध्ये कोथिंबीर वाटून, लसूणाची फोडणी दिली आहे. मला कांद्याची फोडणी नाही आवडत, कांद्याची फोडणी आवडत नाही, लसूणाची फोडणी दिली आहे. आणि कराळ जे असते ना, छोटं छोटं कराळू म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात? कराळ आणि तीळ दोन्हीची मिक्सी बुकणी याला टाकायचं असेल तर. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त नाही टाकायचं. जास्त टाकलं तर मला आवडत नाही म्हणून टाकायचं नाही. अशा प्रकारे बनवायचं भाजी. तुम्ही बनवून पाहू शकता घरी. जिंदगी सोनी. तर आता ना हे झाकून ठेवायचं याला बस थोडा वेळ.
बंद कर. जमलं समजला व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. छान लागते, खूप छान लागते ती भाजी. मग खायचं. ओके चल. तर चला, कशी वाटली मला माझी भाजी करण्याची पद्धत मला नक्की सांगा, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ओके बाय.